खडसेंचे जावई प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओंचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी रुपाली चाकणकर यांचे गंभीर आरोप। एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकरांचे आरोप फेटाळले। काही पुरावे असतील तर सर्वात मोठी बाब, एखाद्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं विधान। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी हायकोर्टाकडून कायम। नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं। कबुतरखान्यांबाबत समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे निर्देश। युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे बंधू खंबीर। युतीच्या निर्णयामध्ये तिसऱ्याची गरज नाही। युतीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रामध्ये मतदान वाढल्याचाही केला आरोप। राहुल गांधी असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे। राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। राहुल गांधी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा लगावला टोला। खालिद का शिवाजी सिनेमा उद्या प्रदर्शित होणार नाही। खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस, पुरावे सादर करण्याचे आदेश। व्लादिमीर पुतीन भारताला भेट देणार। ऑगस्टच्या अखेरीस व्लादिमीर पुतीन भारतात येणार। पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष। आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। कबुतरांना अन्न पाणी देण्यास कोर्टानं बंदी कायम ठेवली आहे। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्यानं कोर्टानं हे मत नोंदवलं। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही कोर्टानं म्हटलंय। तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर पालिकेनं योग्य निर्णय घ्यावा असे आदेशही यावेळी दिले जात आहेत। महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। मतदार याद्यांमधला घोळ दाखवत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती हल्लाबोल केला। संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रातलं मतदान वाढलं असा आरोप राहुल यांचा आहे। 2024च्या निवडणुकात 5 पद्धतीनं मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। अनेक राज्यात एकाच नावाच्या व्यक्तीचं मतदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तर भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून ही मतचोरी केल्याचा मोठा आरोप राहुल यांचा आहे। मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही बंधू खंबीर आहोत। आमचे निर्णय घेण्यास आम्ही समर्थ असल्यानं आम्हाला तिसऱ्याची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षमालकांना भेटण्यासाठी दिल्लीत आले, त्यावरती आपला आक्षेप नाही। गद्दारांच्या मतांना आपण किंमत देत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। ट्रम्प आपल्या देशाची थट्टा करतात। ट्रम्प यांच्या थट्टेला आपणही उत्तर देऊ शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। जाब विचारणं सोडा, पण देशाचं सरकार चालवतंय कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं आणि ते सध्या कुठे आहेत याची आधी चर्चा व्हायला हवी असं उद्धव ठाकरे म्हणतात। ओबीसी समाज हा देशाचा कणा आहे। आपल्याला कितीही टार्गेट केलं गेलं तरी ओबीसींसाठी आपण लढणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। फक्त ओबीसी नाही तर आपण सर्व समाजाचा विचार केला। ओबीसींसाठी सातत्यानं हिताचे निर्णय घेतले असंही त्यांनी नमूद केलं। ओबीसी महासंघाला मुख्य प्रवाहात आणणार, संधीचा उपयोग करून ओबीसींसाठी चांगले निर्णय घेणार। ओबीसी समाजासाठी निधीची कमी पडू देणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। जलजीवन मिशन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता असून 5 कोटींचा प्रकल्प 15 कोटींपर्यंत गेलाय। त्यामुळे योजनेतल्या भ्रष्टाचारात कारवाई होईल। भ्रष्टाचार झाला असेल तर संबंधितांवरती कारवाई केली जाईल असा इशारा राधाकृष्ण विखेंकडनं दिला गेलाय।
मुंबई गोवा महामार्गाचं 90% काम पूर्ण झालंय. महामार्गाचं काम करणाऱ्या एजन्सीवरती बांधकाम मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज आणि बायपासची कामं अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांच्या वतीनं दिली गेली. भोपळा पिकाला 2 रुपये किलोचा दर मिळाल्यामुळे धुळ्यातल्या शेतकऱ्यांना 3 एकर पिकावरती रोटावेटर फिरवला. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि 3 एकरांवरती रोटावेटर फिरवला. छत्रपती संभाजीनगरच्या वरुड गावातल्या एका शेतकऱ्यानं कोबीला योग्य भाव न मिळाल्यामुळे 1 एकरातला कोबी काढून फेकून दिला. कोबीला अवघा 5 ते 7 रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. त्यात या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय. मुळशी तालुक्यातील माळ हिंजवडी या रस्त्याच्या रुंदीवरनं ग्रामस्थ आक्रमक झाले. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र गावठाणातील निर्णयात आमचं ऐकावं अशी मागणी ग्रामस्थांनी अजित पवारांकडे केली आहे. 36 मीटरचा रस्ता न करता 24 मीटरचाच रस्ता करावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. देहू कॅन्टॉन्मेंट बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी वाढू लागली आहे. देहूवासियांचा हा लढा आता थेट रस्त्यावरती येणार असून 10 तारखेला देहू रोड बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे मुंबई महामार्गावरती सेंट्रल चौकात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. मावळ तालुक्यातील 50 गावांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या कामशेतच्या बाजारपेठेत बत्तीगुलच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यावेळी वेळेत विजेची समस्या मिटवली गेली नाही तर मोर्चा काढून कामशेत बंदची हाक देण्याचा इशारा दिला जातोय. जळगावमधल्या फैजपूर इथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातल्या पिंपरूड इथे अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यानं विद्यार्थी त्रस्त आहेत. यावेळी त्यांनी पायी चालत जात थेट प्रांत कार्यालयामध्ये आपल्या समस्यांचा पाढा वाचला. उल्हासनगरमधील इंग्रजी माध्यमातल्या महिला शिक्षकांनी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. या शाळेतील 20 वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांना अचानक काढून टाकल्यामुळे त्यांचं उपोषण सुरू आहे. याला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचाही पाठिंबा मिळतोय. मावळमधील तळेगाव तसंच शेलारवाडी शेतकऱ्यांच्या DRDO जमीन संपादन प्रकरणामध्ये वाढीव अनुदानासाठी आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. वाढीव अनुदान मिळावं यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडनं पंचनामा करण्याची मागणी जोर धरते आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन मटण शॉप आणि सगळे कत्तलखाने या दिवशी बंद असतील. जळगावच्या धरणगाव तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झालाय. आतापर्यंत 202 जनावरांना या आजाराची बाधा झाली असून त्यातील 150 जनावरांची प्रकृती स्थिर आहे, तर उर्वरित 50 जनावरांवरती औषधोपचार सुरू आहेत. दौंड तालुक्यातल्या यवत गावातली जमावबंदी अखेर उठवली जाते. काल रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश उठवण्यात आले असून आजपासून गावातले सगळे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला. मात्र यातही कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उजेडात आलंय. त्यामुळे नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होती आहे. आणि न्यूज 18 लोकमतची टीम जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव संरक्षक केंद्र वनतारामध्ये पोहोचली आहे. इथे महादेवी हत्तीणीची किती उत्तम पद्धतीनं काळजी घेतली जाते हे आपण जाणून घेणार आहोत. इथे आहेत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी. वनतारा म्हणजे एक समर्पणाची देखील भावना आहे, जिथे माधुरीवरती उपचार केले जातात. आणि मी सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना आश्वस्त करतोय आणि त्या सगळ्या दर्शकांना आश्वस्त करतोय जे माधुरीवरती प्रेम करतात आणि माधुरीने पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये यावं अशी मागणी करतात. पण तत्पूर्वी माधुरीवरती कशा पद्धतीचे उपचार केले जातात हे तर आपण बघू. पण इथे हत्तींकरता एक विशेष पद्धतीचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे, त्याचीही मी दृश्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. मंडळी, जगभरातनं हत्ती जे ते इथे आणले जातात
कुठे सर्कसीतला हत्ती असेल, कुठे पर्यटनासाठी वापरला जाणारा हत्ती असेल, कुठे अपघातग्रस्त हत्ती असेल. आणि आता हा जो आपण हत्ती बघतोय, या हत्तीवरती जळता तंबू पडलेला होता आणि तो जळालाय. त्याच्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीने उपचार केले जातात. खूप जिव्हाळ्याने या ठिकाणी उपचार केले जातात. साधारण 259 हत्ती जे आहेत ते वंतारामध्ये सांभाळले जातात, जिव्हाळ्याने सांभाळले जातात आणि ते इथं अत्यंत रमतात. त्यांचा एक नैसर्गिक अधिवास आहे आणि या अधिवासात त्यांच्यावरती उपचार होत असताना ते सशक्त होतात, अगदी कणखर होतात. तसेच उपचार जे आहेत ते माधुरी हत्तींवरती देखील केले जातात. तिच्यावरती उपचार करणारे डॉक्टर अक्षय आपल्या बरोबर आहेत. मला सगळ्या दर्शकांना ही माहिती द्यायची, डॉक्टर अक्षय, तुम्ही स्वतः माधुरीवरती उपचार करताय. माधुरीकडे आपण जाऊच, थोड्या वेळात आपण माधुरी सगळ्या आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत. पण एक सगळं मोठं हॉस्पिटल जे वंतारामधलं, जिथे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार होत आहेत, सध्या माधुरीची प्रकृती कशी आहे? माधुरीच्या प्रकृतीमध्ये आता चांगली सुधारणा होत आहे आणि तसंच ती आमच्या इथल्या ज्या नैसर्गिक अधिवासात चांगली रुळली आहे. सोबतच तिच्या बाकी आमच्या हत्तींसोबत सुद्धा चांगलं तिची फ्रेंडशिप होत आहे. एकंदरीत माधुरीच्या परिस्थितीमध्ये चांगली, माधुरीच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा. ठीक आहे, माधुरी वरती उपचार होणं महत्वाचं आहे. वाद हा सगळं वेगळा. ती बरं होणं हाच खरं तर आम्हा सगळ्यांचा स्वार्थ आहे. काय नेमके कॉम्प्लिकेशन्स तिच्या पायाच्या बाबतीत निघाले होते? फ्रॅक्चर्स असल्याचं कळत होतं एक्सरेमध्ये, काय कळालं नेमकं? तर जेव्हा आम्ही प्राथमिक चाचणीनंतर आमच्या लक्षात आलं की तिच्या नक्कीच बोनमध्ये प्रॉब्लेम असणार, तर आम्ही एक्सरे घेतले. एक्सरेमध्ये जर आपण बघितलं, तिच्या समोरच्या पायाच्या बोटांचे जे जॉईंट्स आहेत, जसं आपण P3, P2 ह्या बोन्समध्ये, फॅलेंजेसमध्ये जे जॉईंट्स आहेत, त्यात काही ठिकाणी आम्हाला फ्रॅक्चर्स दिसले, जे इनकम्प्लीट प्रकारचे होते. तसेच काही जॉईंट्समध्ये आम्हाला ऑस्टिओलायसिस आणि ऑस्ट्रोआर्थरायटिस असे आजार आम्हाला तिथे भेटले. तर जनरली नखांच्या ज्या जखमा आहेत, त्या नखांच्या जखमेमध्ये हे आपल्याला नेहमी ज्या कॅप्टिव्ह एलिफंट्स आहेत त्यात हे बघायला मिळतात. बरोबर, काळानुरूप ते सगळे जे ते यामध्ये बघायला मिळतं. बघा, न्यायालयाचा निर्णय येईल तो येईल, पण माधुरीला बरं होण्याकरता किती कालावधी लागेल? कालावधीच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर जर स्पेशली आर्थरायटिस आपण हा जर आजार बघितला, हा म्हणजे इरिव्हर्सिबल डिसीज आहे. जॉईंट्समध्ये जे डॅमेज झालं ते झालं. तर त्यात म्हणजे असं हत्तींमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे असा काही भाग येत नाही. तर प्रामुख्याने आपला हाच प्रयत्न राहणार आहे की तिला त्या झालेल्या डॅमेजमुळे पेन कमी होणार, तसेच आणखी डॅमेज नाही होणार, हाच आपला प्रयत्न इथे असणार. बरोबर. न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना ही माधुरी हत्तीला आपण दाखवतोय. तिच्याबरोबर असणारे तिचे माहवत आहेत आणि तिचा योग्य पद्धतीने सांभाळ केला जातो. नुकतीच तलावामध्ये आंघोळ केल्यानंतर तिच्या आहाराच्या दृष्टीने तिला हवं ते नको सगळं जे ते भरवण्यात आलेलं आणि भरवण्यात आल्यानंतर आता एक या सगळ्या हिरवाईतनं, या वनातनं एक वॉक करत माधुरी हत्ती जी ती पुढे निघालेली आहे. असं हे सगळे वातावरण वंतारातलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आपल्यापर्यंत करतोय. ही दृश्य आपण बघता, ही वंतारामधली दृश्य आहेत. जामनगर मधल्या साधारण 3000 एकरवरती 3000 एरियावरती जर आपण पाहिलं तर हे वंतारा वसलेलं विस्तीर्ण असा हा सगळा परिसर आहे, ज्यामध्ये हे वंतारा एलिफंट कॅम्प आहे, ज्या कॅम्पमध्ये माधुरीवरती उपचार होतात आणि माधुरीला बरं केलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या कव्हरेजच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचा एकमेव हेतू आहे आणि तो हेतू असा आहे की ज्या अफवा माधुरीच्या उपचाराला घेऊन किंवा माधुरीला इथे ठेवण्याच्या विषयाला घेऊन पसरवल्या जातात किंवा ज्याची एक फार मोठी चर्चा आहे, तर त्या चर्चेमध्ये आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की वंतारा ही संस्था जी आहे, जी या एशियामधली सगळ्यात मोठी प्राणी संवर्धन आणि त्यांच्यावरती उपचार करणारी संस्था आहे, ती वचनबद्ध आहे की माधुरीला कसं लवकरात लवकर बरं करता येईल. आणि आता त्या दृष्टीने तिचे उपचार देखील तिच्यावरती सुरू करण्यात आलेले आहेत. तिच्या पायामध्ये फ्रॅक्चर्स निघालेले होते, त्याच्यावर देखील उपचार केले जात आहेत. जर आधीची माधुरीची दृश्य आपण बघितली, ती एका पायाने लंगडत खरं तर चालत होती, पण आता तिच्या चालण्यात देखील सुधारणा झालेली आहे. कारण त्या पद्धतीचे उपचार, त्या पद्धतीचे अॅक्युपंक्चर उपचार असतील, ते सगळे तिच्यावरती केले जातात आणि विशेष डॉक्टरांचं पथक जे ते तिच्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लक्षात घ्या की माधुरी ही बरी होते. आपल्या सगळ्यांचा एकमेव उद्देश या ठिकाणी हाच आहे की ती लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा एकदा या नैसर्गिक अधिवासात नजर ती परत एकदा कोल्हापूरला येते तर पूर्वीप्रमाणेच ती बागडताना आणि त्या ठिकाणी फिरताना दिसावी. पण हे सगळं करत असताना तिच्या वयामानानुसार तिची काळजी घेणं हे फार आवश्यक ठरणार आहे. म्हणून वंताराच्या वतीने मठाधिपती जे आहेत तिथले, त्यांना याबद्दलचं आश्वासन देण्यात आलेलं आहे की तिथं देखील तिच्याकरता छोटे खाणी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात येईल आणि तिच्यावरती लक्ष ठेवण्यात येईल. पण तत्पूर्वी वंतारामध्ये होणारे तिच्यावरचे उपचार लक्षात घेतल्यानंतर तिच्या प्रकृती सुधारणा होते असं लक्षात येतं. डॉक्टरांच्या पथकांशी आपण बोललो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की साधारण तिला बरं होण्याकरता म्हणून 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो.
पण या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जर गरज पडली, कोल्हापूरला तिला न्यावं लागलं, न्यायालयाच्या आदेशावरती सगळं अर्थातच अवलंबून आहे, कारण तिच्या उपचाराचा मुद्दा आता हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे त्यावरती न्यायालय काय नेमका निर्णय घेते हे लक्षात घेऊन खरं तर पुढची वाटचाल असणार आहे. पण आता ज्यांच्या मनात खरं तर शंका कुशंका किंवा प्रश्न असतील की आपली माधुरी कशी आहे, तर लक्षात घ्या, न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवते. त्या दृश्यांमधून आपण बघू शकतो की माधुरी आता बरी होते आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसते. आपण वंतारामध्ये आहोत. आपण जामनगर मधल्या विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेलं हे वंतारा आहे, जिथं खरं तर प्राण्यांची काळजी घेतली जाते, देखभाल त्यांची केली जाते. ते जर आजारी असतील, त्यांना काही जखमा झाली असतील, त्यांच्यावरती उपचार केले जातात. बघा, हा एक हत्ती मी दाखवतोय. कन्नू असं या हत्तीचं नाव आहे. अन्नू या हत्तीचं असं नाव आहे. आणि या हत्तीने इथं तुम्ही विचार करत असाल हे काय लावलं जाते. अहो, इथं माणसाला माणूस सुंदर दिसण्यासाठी वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती मुलतानी माती लावतो आणि त्याची त्वचा तुकतुकीत तो करून घेत असतो. त्याच पद्धतीने या हत्तींवरती काही वेळेला बारीक बारीक किड्यांचा देखील शिरकाव होत असतो आणि त्यातनं त्याला थंडावा मिळावा, त्यातनं त्याला सुटका मिळावी म्हणून अशा पद्धतीने इथं त्याला मुलतानी माती देखील लावली जाते. सबंध अंगाला ही मुलतानी माती जी ती लावली जाते, ती तासभर ठेवली जाते आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी स्नान घालण्यात येतं. अशाच पद्धतीने या वंतारामध्ये माधुरी हत्तींची देखील काळजी घेतली जाते. न्यूज 18 लोकमतचा या वंताराच्या सफरीतनं एवढा एकमेव उद्देश आहे की वंताराबद्दल जे काही गैरसमज तुमच्या मनात आहेत ते खरं तर तुम्ही पहिले दूर करा. माधुरी हत्तीन ठणठणीत व्हावी, तिचे सगळे आजार बरे व्हावे, या दृष्टीने हा एकमेव उद्देश ठेवून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याला इथं तिला सोपवण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचे उपचार जे ते इथं केले जात आहेत. तर अक्षय आपल्याबरोबर पुन्हा एकदा माधुरीवरती उपचार करणे डॉक्टर अक्षय आपल्यासोबत आहेत. माधुरीच्या उपचारामध्ये अशा पद्धतीने मुलतानी माती लावणं हा देखील एक उपचार असू शकतो. हो हो हो. आता जनरली हे जर बघितली, अन्नू हे जयपूरमधनं आलेली आहे आणि जयपूरमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ती आर्टिफिशियल पेंट्स आणि हे सगळं केमिकल युक्त असं तिच्या बॉडीवरती ते रंगरंगोटी करत असतात. पण वंतारामध्ये त्यापेक्षा वेगळं नॅचरल जे आहे त्यांच्या स्किन केअर रुटीनसाठी, त्यांच्या एक रिज्युव्हिनेशनसाठी ह्या प्रकारच्या थेरपीज आम्ही इथे देत असतो. तसंच तुम्ही सोबत एन्क्लोजर बघू शकता. याच्या एन्क्लोजरमध्ये वरती तो हॅमॉक लावलेला आहे, त्यामध्ये आपण चारा ठेवतो जेणेकरून हत्तीला नॅचरली जंगलात जसा जो चारा झाडाचा तोडून खातो तसं त्याला एक्सरसाइज व्हावं, नॅचरल त्याला फिलिंग यावं, त्याप्रकारे आपण प्रयत्न करत असतो. सोबतच तुम्ही हा पूर्ण एन्क्लोजरमध्ये बघू शकता तिच्यासाठी डेडिकेटेड एक नॅचरल पॉन्ड आपण इथे तयार करून ठेवलेला आहे, ज्याद्वारे ते तिचे हायड्रोथेरपी तिथे तिला मिळेल. सोबत तिला झोपण्यासाठी जसं आपल्याला मऊ बेड लागतो तशाच प्रकारचा तिला इथे पण आपण वाळूचा एक चांगला सुंदर असा बेड तिच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे. तसंच या वाड्यामध्ये तुम्ही इथे केज फिडर इथे बघू शकता. या केज फिडरमध्ये तिला आपण फ्रुट्स देतो जेणेकरून तिला फ्रुट्स शोधण्यासाठी थोडं तिचा बुद्धीचा वापर करून म्हणजे तिला बोर्डम येणार नाही. बिलकुल. पाठीमागे देखील आपण केजमध्ये पाहिलं तर 2 हत्ती दिसतात. त्यांची काय नेमकी हिस्ट्री? तर त्या जे हत्ती आहे ते त्यांची खूप चांगली मैत्री आहे. तर त्या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणं आल्या होत्या आणि आता तुम्ही बघत असाल तर दोघी बहिणी एका ताटात जेवण केल्यासारखं ते दोघी जणी राहत आहे आणि त्यांना आपण म्हणजे एक दुसरा समजा आपण त्यांना एक्सरसाइजसाठी वॉकसाठी समोर जर घेऊन गेलो तर एक माघार आली तर दुसरीला आवाज देते आणि अक्षरशः म्हणजे जास्त जर दूर गेलं तर ओरडत सुटते. एवढी त्यांची मैत्री किंवा एवढा जो त्यांचा जवळीक त्यांनी इथे साधलेली आहे. माधुरीच्या उपचारामध्ये तिचे उपचार पूर्ण झाल्यानंतर किंवा उपचार सुरू असताना इतर हत्तींमध्ये देखील तिला मिसळलं जाईल. हो हो. आतापर्यंत जे मिसिंग होतं, जे बाकी हत्तींचं प्रेम, बाकी हत्तींकडून तिचे जे म्हणजे तिची जी फ्रेंडशिप आहे ती आपण तिला इथे देण्याचा आपल्या नो डाऊट तिला माणसांची, कोल्हापूरकरांची जी प्रेम आहे तिला भेटलेलं आहे. पण सोबतच आपण तिथे वंतारामध्ये तिला बाकी हत्तींचं प्रेम जे आहे ते तिच्या स्पीसीज मधल्या तिच्या बहिणींचं असू द्या किंवा तिच्या सोबतच्या तिच्या मैत्रिणींचं प्रेम आपण इथे देण्याचा तिला प्रयत्न करणार आहोत. तर वंतारामध्ये माधुरीची कशी काळजी घेतली जाते, इतर हत्ती, इतर प्राण्यांची कशी बडदास्त आहे, त्या संदर्भातले रिपोर्ट्स आपण पाहिले. यासोबतच